हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आनंद शिंदे ब्लॉग. तर तुम्ही बघू शकता की खोपोली खालापूर तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडत आहे की खूप पाऊस पडत आहे. म्हणजे जवळजवळ ना पाताळगंगा नदीला महापूर आल्यासारखं झालेलं आहे. खूप म्हणजे खूप पाऊस पडत आहे. मी आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दाखवणार आहे की हा पाऊस बघा किती आहे. आणि खोपोली रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेले प्रज्ञानगर वस्ती, त्या बाजूला असलेला हा ब्रिज, त्या ब्रिजवरनं किती पाणी ओव्हरफुल झालेलं आहे. तो ब्रिज पाण्याखाली बुडालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता आमच्या ब्लॉगद्वारे. तर लवकरच बघा की खोपोलीकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही बघू शकता की हा पाताळगंगा नदीचा रिव्हर साईड आहे. तर तुम्ही बघा किती पाणी आलेलं आहे या नदीला. ओव्हरफुल झालेली आहे नदी, तुम्ही बघू शकता. हे बघा किती पब्लिक आहे. तुमचं काय म्हणणे आहे? तुमचं काय म्हणणे आहे याच्यावरती? सुट्टी डिक्लेअर करा. ब्लॉग आहे आमचं म्हणणे थोडं दोन एक पाईप सोडला पाहिजे, सगळी माणसं हवी गेली बाहेर. तर बघू शकता की पूर्णपणे धोक्याची पातळी ओलांडली आहे पाताळगंगा नदीने. हे तुम्ही बघू शकता की हा प्रळय बघा खूप पाणी झालेलं आहे. आणि यांचं बघा काय चाललं आहे. तर तुम्ही बघू शकता की यांना इथे रोमॅन्टिक सीन्स घेण्याचं चाललं आहे. तर तुम्ही बघू शकता की हा बाजूला असलेला प्रज्ञानगर गाव आहे. या गावाने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तुम्ही सीन्स बघू शकता. हे बघा नदीचं पात्र किती मोठं आहे. तर खूप डेंजर अशी इथे दुर्घटना आहे, होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही बघू शकता की हा प्रलय तुम्ही बघू शकता. हे बघा खूप डेंजरस सीन आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉगद्वारे बघू शकता. हे बघा खूप पाणी आलेलं आहे. पूर्णपणे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे पाताळगंगा नदीने. खूपच हा प्रज्ञानगर गाव आहे. प्रज्ञानगर गावाचे असलेलं आहे. हे बघा एखादा प्रलय आल्यासारखं हे प्रकरण झाले. हा किधर ऊपर बघू शकता की हा ब्रिज बघा किती मोठ्या लाटा वाहत आहेत. तर हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. खूप जवळजवळ 90% पाऊस खोपोली शहरामध्ये झालेला आहे. पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये झालेला आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पूर्ण जिल्ह्यांमध्ये हा पाणी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप मोठा असा प्रलय, धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तर खूपच पाऊस झालेला आहे. पब्लिक बघा तुम्ही किती आलेली आहे बघण्यासाठी. हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि ह्या मेल्यांना नुसतं इथं तसं काय मरीन ड्राईव्हला आल्यासारखे काय यांचं चाललं आहे. हे काय मरीन ड्राईव्हला आलेत का फिरायला? तेव्हा काय निघायचं तर ते टाकलं आहे. मरीनला आल्यासारखे फिलिंग्स करतायत. किती मोठी धोक्याची पातळी तुम्ही बघू शकता. तर तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ए शिंदे, अरे त्यांना असं वाटतंय ते मरीनला आलेत. शिंदे त्यांना असं वाटतंय ते मरीनला आलेत. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? खूप मोठी धोक्याची पातळी. हा बघा किती मोठा पात्र आहे या नदीचा. पाताळगंगा नदीचा पात्र आहे. तर महापूर होण्याची शक्यता आहे खोपोली शहरामध्ये. तर या आजूबाजूला असलेल्या घरांचा यांना
नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर कृपया करून सर्वांनी घरी राहा आणि आपली काळजी घ्या. बस एवढंच सांगू इच्छितो, कारण की खोपोलीमध्ये खूप प्रमाणात पाऊस आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो का हा आमच्या घराच्या मागचा निसर्ग आहे. तुम्ही बघू शकता हे बघा. आणि हा आमच्या घराचा मागचाच नाला आहे. तर या नाल्याने रौद्र रूप धारण केलेलं आहे. हा तायडेचा ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता हे बघा. हे बघा ती भक्ती बिल्डिंग आहे. त्या भक्ती बिल्डिंगमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. तर ते पूर्णपणे आतमध्ये पाणी शिरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर बोलागिरी हे माझे मित्र आहेत. तर काय त्यांचे 2 शब्द बोला. तर तुम्ही काय बोलायचं तुमचं म्हणणं? हा पाऊस पडला आमच्या माझ्यावर चढतो राहणं माझे पार तेवढं क्रॉप करून तर तिकडं त्या आमच्या वहिनी आहेत. त्या सुद्धा पाणी बघायला आलेले आहेत. तर ते बघा ते तिकडं पडते ते झेनिथ वॉटरफॉल आहे. हा कमळ वॉटरफॉल आहे बघा. आमचं गाव आहे प्रकाशनगर. तर खूप मोठा असा प्रसंग आहे. तुम्ही बघू शकता. कोण रवी? खाली तिकडे कोण रवी? बोलाच होत बसतो. बोलाचा काका कोणतरी आहे. ये भैयावाड़ी में क्या? भैयावाड़ी में 4:45 बजे. हां. तर ही माझी रिक्षा आहे. या रिक्षाने आम्ही आलो आहे आता. मोहन नका ते आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप असं पाणी झालेलं आहे भक्तीला. भक्तीला आमची शैला आत्या पण राहते. शैला आत्याच्या घरात पाणी शिरला असेल. माझी मैत्रीण राहते श्रुतिका तिकडं भक्तीला. तर तुम्ही बघू शकता ते आमचे बुवा मामा आहेत. तर हे बघणंसुद्धा गरजेचं आहे. चला.